आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। पावसामुळे राज्यातील 22 लाख हेक्टरहून अधिक पिके पाण्याखाली, शेतकरी हवालदिल। अतिवृष्टीमुळे पूल, साकव, मोऱ्यांची पडझड, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे 116 कोटींचे नुकसान। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते BSNLच्या स्वदेशी निर्मित 4G सेवेचे लोकार्पण। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मी 2029 सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार, दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आमच्याकडे मते मागायला येऊ नये, मनोज जरांगेंचा इशारा। जलना, धनगर समाजास एसटीमधून आरक्षण द्या, जामखेडच्या तिघांचे शोले स्टाईल आंदोलन। संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम, संविधान सत्याग्रह पदयात्रा। कोल्हापूर अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, शेवटचे 3 दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्यास परवानगी। काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, नदीपात्रात 102.33 क्युमेक्स विसर्ग। राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती। ओल्या संकटावर पुन्हा धो प्रहार, मराठवाड्यात 2880 गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले। तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 36 जणांचा मृत्यू। PNB घोटाळा, CBI न्यायालयात अर्जास मान्यता, नीरव मोदीचा मेव्हणा, माफीचा साक्षीदार। घाबरू नका, सतर्क रहा। लातूरला अतिवृष्टीसोबतच सप्टेंबर महिन्यातला 3रा भूकंपाचा धक्का। आज पुन्हा युद्ध, आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार। ब्रँडेड औषधांनाही टॅरिफची कडू गोळी, ट्रम्प यांनी केली 100% आयात शुल्काची घोषणा। थांबा, ट्रेलर रिलीज। हॉररचा थरार आणि कॉमेडीची मेजवानी, आयुष्मान, रश्मिकाची दमदार केमिस्ट्री। गोल्ड रेट टुडे। आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या। 24 कॅरेट 1,15,169।